नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. कोरपडा तालुक्यातील माणिकगड सिमेंट हल्लीचे अल्ट्राटेक या कंपनीने 15 वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या, परंतु त्याचा योग्य मोबदला अजूनपर्यंत मिळाला नसल्याने 5 आदिवासी शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वरोरा शहर ते मार्डा रोडवर स्थित रविकमल जिनिंगला रात्री आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या 7 गाड्या आल्यानंतरही आग आटोक्यात आली नव्हती. ही आग लावलेली आहे की लागल्या गेली आहे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. जसा जसा IPLचा हंगाम जवळ येतो तसा तसा सट्टा बाजार हा तेजीत असतो. केवळ ग्रामीण भागातच नाही तर याचे लोन संपूर्ण राज्यात पसरले असून जागोजागी IPLवर सट्टा खेळण्यात येतो. बल्लारपूर शहरातील शगुन लॉन येथे IPLवर सट्टा सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकत 2 आरोपींना ताब्यात घेतले, तर यातील एक आरोपी मात्र फरार आहे. IPL मध्ये नागपूरच्या प्रफुल्ल हिंगे यांनी आपली चमक दाखवीत आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या षटकात 3 मातब्बर खेळाडूंना आउट करत नागपूरचा झेंडा IPL मध्ये रोवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून आपल्या मुलाने जी कामगिरी केली त्याचा आनंद त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. राजुरा गोंडपिंपरी मार्ग म्हणजे अवैध रेती तस्करांचे साम्राज्य असलेलाच मार्ग म्हणावा लागेल. मोकाट असलेल्या या रेती तस्करांनी अक्षरशः हैदोस घातला असून रात्रभर JCBच्या माध्यमातून आणि हायवाच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन करीत त्याची साठवणूक इतरत्र केली जात आहे. महसूल प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असून यामागे शक्ती नेमकी कुणाची असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कोरपडा तालुक्यातील चनई बुस ते खैरगाव मार्गावर रानडुकरांचा कळप आडवा आल्याने पिकअप वाहन उलटले. या वाहनातील असलेले 12 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री लग्नकार्य आटपून सुमारे 9:30च्या दरम्यान परत येत असताना रानडुकरांचा कळप पिकअप वाहनाला आडवा गेला. हे बघून वाहन चालकाने जोरदार ब्रेक दाबले, परंतु त्यातच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागणे मजुराच्या जीवावर बेतले. नागभीड तालुक्यात ठेकेदाराकडे आपल्या मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या मजुराला ठेकेदाराने अमानुष मारहाण केली. त्याला गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते, परंतु काल त्याची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी ठेकेदार मंगेश सेलोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यातील रेवसा येथे मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली. वडिलांना दारूचे आणि गांजाचे व्यसन होते आणि या व्यसनापायी आपल्या पत्नी आणि मुलाला नेहमी मारहाण करायचे. अखेरीस कंटाळून जाऊन मुलाने लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता आई आणि मुलाच्या बयानात विसंगती आढळली. त्यानंतर त्यांचा संशय बळावला. त्यांनी मुलाला अटक केली. गडचिरोली येथे सुद्धा मुलाने आपल्या वडिलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी योगेशचे लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी गर्भवती होती. अशातच योगेशचे वडील याच्या गर्भवती पत्नीला काम सांगायचे आणि योगेशला पत्नी समोरच रागवायचे. ही बाब सहन न झाल्याने त्याने आपल्या वडिलांचा काटा काढायचा ठरवला. वडील वीट भट्टीवरून परत येताना त्याने कुऱ्हाडीने वडिलांवर वार केला आणि हत्येचा बनाव रचला, परंतु पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून ही हत्या उघडकीस आली. भामरागड तालुक्यातील कोठी येथील आश्रमशाळेत केवळ 50 रुपयासाठी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची घटना उघडकीस आली. त्या विद्यार्थ्यांचे 50 रुपये हरविले. त्याची तक्रार तो मुख्याध्यापकांकडे करायला गेला असता मुख्याध्यापक आणि शिक्षकाने त्याला निर्दयपणे मारहाण केली. त्यातच तो बेशुद्ध झाला. या घटनेने गावकऱ्यांमध्ये रोष असून शिक्षक आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्याकरिता जमाव ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला होता. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.